कारण जरी आपण हारलात, जरी आपण अपयशाची थाप आपल्या पाठीवरती नोंदवलीत, परंतु विजय मात्र क्रिकेटचा होताना पाहायला मिळतात. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण जॉईन झालात. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. चला, 10 मिनिटांचा अवधी आहे आपल्याजवळ. हमपस 10 मिनिटांची अवधी दिले जातील. बघा, 10 मिनिटं आहेत. दोन्ही संघ, जंगमवाडी आणि निगडी संघ, स्पीडअप करा, घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. कारण जर आपण घड्याळाचा विचार केला तर बरोबर 4 वाजायला आलेत आणि ही स्पर्धा 5 वाजेपर्यंत परिपूर्ण करायची आहेत. या माध्यमातून आपण सर्वांनी सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. वेलकम बॅक, नाव बॅक टू क्रिकेट. आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. एक बाजूला जंगमवाडी आहेत आणि दुसऱ्या बाजूला निगडी आहेत. यस, मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होताना पाहायला मिळतात. विवेक आणि प्रणित, आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता कल्पेश. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल फुलरलेन पाहायला मिळाला. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. मिडॉनला आहेत खेळाडू तैनात. 2 धावा अर्जित होत आहेत. दोन धावा अर्जित होत आहेत. 2 षटकांची लढत. जंगमवाडी घाई करा, जंगमवाडी आपण घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका प्लीज. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका प्लीज मित्रांनो. सबोर इनसाइड आउट खेळलात. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहेत तैनात. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावीसाठी पलटण्याचा प्रयत्न. एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत आणि एकेरीच्या साईड रेड संख्या 3 या अंकांवरती पाहायला मिळत आहेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि त्याच्या समोर आघाडीला मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि प्रणित आहेत. चला, यानंतर इनिंग ब्रेक मध्ये बागाची वाडी आहे, त्याच्या आगेच देहेन संघ. आपण देखील रेडी व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. समोर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला डीप मध्ये तैनात. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटल्या आहेत. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेची सांगड मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मात्र निगडी संघ करताना पाहायला मिळतात. उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्गांसाठी माहितीकरिता जंगमवाडी प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यात. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला फलकावरती. सबोर आणखीन एकदा ऑन दी अप खेळलाय. ऑन दी टोस, ऑन द मेरिट खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न. यस, डिरेक्ट हिट, कॉम हिट, फलंदाज डीप आर्ट्स गॉन. डी से मास्टर. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षद. हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. 6 धावा, 6 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल. सबोर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. सीधी बॅट लगावण्याचा प्रयत्न. अपयशाची थाप पाठीवरती येताना पाहायला मिळते आहेत. बॅट्समन प्रणित. यस, गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र पहिल्या स्पेलमध्ये कल्पेशला उतरवली गेली आहे. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. हपाम पूल हपाम चाक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, ते बनतील दर्शक आणि हा दर्शनीय स्ट्रोक रॉकेट आहेत, नाही थांबणार. 4 धावा चौकार. थँक्यू डीसी मास्टर. 1.0चा खेळ संपलाय. 10 धावा पलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी महाराजांचं गीत देखील आपल्या समोर आले आहेत.
आपण सकाळी देखील म्हटलं, फुलांचा इतिहास कल्यानं लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यानं लिहिला आणि आजही आपण स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतीने लिहिला. अगदी डी मनोज यांच्या माध्यमातून महाराजांचं संगीत आणि गीत देखील आपल्या समोर आल्यात. 10 धावा पलकावरती आहेत. शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सोहम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला सोहम, घाई करा सोहम. जंगमवाडी, घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो. 2 षटकांची लढत आहे, तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी दिलाय. वेळेला फार महत्व द्या. बघा, ज्यावेळेस आपण स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून अगदी सकाळी देखील सोहमचं आपण वक्तव्य ऐकलं. सोहमनं सांगितलं पहिल्यांदाच लाईव्ह खेळतोय आणि लाईव्ह खेळत असताना तुम्हाला नियमांचं उल्लंघन न करणं हे गरजेचं आहे. पहिलाच बॉल सोहमचा प्रचंड वेगानं, ज्या वेगानं आलाय. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, सरळ यष्टीरक्षकाचा वेध. पहिलाच बॉल निर्धाव. पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. सोहम गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर एकाही धाव न निघताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी टोस खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. विराट बॉलवरती बॉलला चेस करत असताना अवघी आणि अवघी 1 धाव मिळते आहेत. 11 धावा, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर कार्ड. अकरा धावा पलकावरती आहेत. चला चला सोहम, चला, घाई करा, जास्तीचा वेळ घेताय. पुढचा बॉल समोर हुक केलाय, इनसाइड आउट, हुक हुक. 6 धावा परफेक्ट केल्यात. बुक आलाय दर्जेदार, अगदी षटकार. शिवाजी राज थँक्यू डीसे मास्टर. महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा बुजरा. आणि त्यानंतर क्रिकेट समोर आणखीन एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी टोस खेळण्यात लॉंग ऑफला खेळाडू आहेत तैनात. हंपच फिंगर ऑफ, यानी की फलंदाज डीप पार्ट्स गॉन. येताना पाहायला मिळत आहेत. 1.5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स. करंट रेट 10.36 चा प्रोजेक्टेड स्कोर दाखवत आहेत. 20 खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर मात्र आता अजूनही आपण पाहिलं तर मात्र 1 चेंडू येणं शेष आहेत. शेवटच्या बॉलवरती एक घणाघाती प्रहार. समोरच्या दिशेने स्वतःच्या पालोत्रामध्ये असे झेल घेताना कटी झेल येत असतात. खराब थ्रो आपल्याला पाहिला वेळाला. बॅकअप थोडंसं आहेत. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस देखील अगदी 3 धाबा अर्जित होत आहेत. तिहेरीच्या 60 रणसंख्या साऊंड पोहोचतात आता सरळ.
23 धावा आहेत, 24 धावांचं लक्ष आहेत. येणारे 12 चेंडू आहेत आणि बागाची वाडी आणि देहेन संघ. चला आपण आणि विशेष सन्मान देखील आपण करतोय. मान्यवर आहेत आमचे खऱ्या अर्थानं श्री कालभैरव चषकाकरिता ज्यांना विशेष सहकार्य केले आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपलं सहकार्य लाभलं आहेत असे अगदी आमचे पाठीराखे आमचे परममित्र जिगर तुकाराम जोशी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅचला जो सामनावीर आपण चषक पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्द केला गेला आहे त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. जिगर जोशींना विनंती करतोय आपण या मुख प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला तो मॅन ऑफ द मॅच आपण तो चषक देतोय, तो मोमेंटम देतोय, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यांचा हा विशेष सन्मान. चला जिगर जोशी या आपण. चला या आपण त्यांना सन्मानित करतील. चला त्यांच्या माध्यमातून आपण हा विशेष सन्मान या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला आपण सामनावीर हा चषक देतोय जिगर जोशी त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक मिळालाय. त्यांचा हा विशेष सन्मान सागरदादांच्या शुभ हातानं मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाळ प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण प्रत्येक सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच जो आपण किताब पाहतोय मॅन ऑफ द मॅच जो नामांकन दिला गेला आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय. धन्यवाद. चला जिथे मात्र 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 24 धावा आहेत. आणि त्यानंतर मुंबई मंडळ अध्यक्ष आणि क्रिकेट मंडळ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय हरीशदादा पारदुळे, हरीशदादा पारदुळे आपण देखील या. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती प्रचंड वेळ असणारे क्रिकेट प्रेमी आमचे हरीशदादा पारदुळे आपण देखील या. हरीशदादा या आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स वरती आपला देखील विशेष सन्मान आपण करतोय. अगदी सालबेंडे बागाची वाडी क्रिकेट संघ खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आज जे वाटचाल करतायत त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम गावात घडतायत ते आमचे हरीशदादा त्यांचा हा विशेष सन्मान. यस उत्तरार्धामध्ये जाऊयात जिथे मात्र टार्गेट सेट केलं गेलं आहे 24 धावांचं. एक बाजूला बचाव आहेत, दुसऱ्या बाजूला पाठलाग आहेत. जंगमवाडी आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता, निगडी बचाव करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल यस अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. मिड विकेट क्लिअर आहेत. मिड विकेटला क्लिअर करणारा चनिया मनिया बोर खायला गोड या बॅट्समननं सुरुवात केली आहे ताबडतोड ठोकलाय चौकार.
ताबडतोड सुरुवात केली आहे कल्पेशनं. अगदी कल्पेशला माहिती आहे तर 25 धावांचा टार्गेट आहे, 24 धावांचं लक्ष आहे. आणि समोर जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 4 आलात. यावेळेस देखील इनसाइड आउट क्लासिकल अंदाजामध्ये इम्प्रोवायसिंग स्ट्रोक. ना रुकताय ना झुकताय, कल्पेश सिर्फ ठोकताय. ठोकलाय आणखीन एक चौकार. आणि त्यानंतर या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला मिळाले आहेत. चला बबलू अर्थातच कल्पेश करिता 3 चेंडूवरती 3 षटकार आले. तर जिगर जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा रोख नगदी इनाम. पैसे तुम्ही देतायत तर हे महत्वाचे नाहीत, परंतु तुमच्या खेळाडूवरचं तो प्रेम आणि त्यानंतर एखाद्या कलाकाराला दिलेली दात, त्या कलेला दिलेली दात. मैदानाच्या आतमध्ये लालच बुरीवाला आहेत आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये या सरळ हातात दिलाय झेल आणि कल्पेशच्या खेळीला पूर्ण विराम. पहिलं विकेटचं पतन गॉन. करतोय या श्री कालभैरव चषिका करिता संकेत पांडुरंग मोरे यांच्या माध्यमातून मालिकावीर आकर्षक बॅट आम्हाला दिलेली आहेत, त्यांचे पुरस्कृत केले गेले आहेत. आमचे आदरणीय संकेत पांडुरंग मोरे दादा, आपण या. संकेत दादा आपण देखील आपला देखील विशेष सन्मान आपण करतोय. संकेत दादा या, आपण आपला देखील विशेष सन्मान आपण करतोय. चला या आपण संकेत दादा आपला विशेष सन्मान केला जातोय. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून एक बॅट दिली जाते आहेत ती बॅट पुरस्कृत करणारे आहेत संकेत दादा, त्यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळत आहेत. सोहम नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. माफी असावी, 10 धावा आहेत फलकावरती. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी तांत्रिक बिघाड आहेत, त्यामुळं थोडासा अडथळा निर्माण होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षक आहेत, बॅकअप चांगला मिळाला. यस, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या 11 रन्स. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्वीकारले आहेत, 4 चेंडू डिलिव्हर्ड केले आहेत. 11 धावा आहेत. पुढचा बॉल समोर आणखीन एकदा अलन विथ कार्पेटच्या साहाय्याने खेळल्या चेंडूला जर आपण पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू प्रचंड वेगाने आलात आणि 1 धाव अर्जित होती आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. अगदी अर्धा काम मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वेल बिगिनिंग इज हाफ डन. मैदानाच्या आतमध्ये अर्ध काम पूर्ण होत आहेत आणि अर्ध काम करणं आता इथून पुढे सोपं येणार आहेत, कारण अजून 1 चेंडू येणं शेष आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. 24 धावांचा पाठलाग आहेत. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका, कारण वेळ फार महत्वाचा आहे मित्रांनो. समोरच्या दिशेने बॅटच्या आतली कडा पाहायला मिळत आहेत. यष्टी रक्षक आहेत. अवघ्या आणि अवघ्या 12 धावा फलकावरती 1.0 खेळ संपलाय. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 12 धावा आहेत. चला संपूर्ण सालवेंडे बागाच्या वाडीचे खेळाडू, संपूर्ण जे खेळणारे 11 खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण या. लगेचच यानंतर होणारा मॅच आपला आहे. चला सालवेंडे बागाची वाडी संपूर्ण 11 खेळाडू या. प्लेन 11 चे 11 खेळाडू आपण या मैदानाच्या आतमध्ये.
जिथे मुख्य व्यासपीठासमोर लगेचच मैदानात उतरायचं आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत आता 12. 6 मध्ये बनवायचे आहेत 12. हर्षद गोलंदाजी मार्क वरती आले, समोर सोहम आहेत. हर्षद पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. इट्स अ वाईट बॉल. तेरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 6 चेंडू आहेत, 11 धावा आहेत. मॅच ऑन आहेत, गेम ऑन आहेत. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो, कारण स्पर्धा समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. मिड ऑफला खेळाडू आहेत तैनात. वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. एक धावा अर्जित होत्यात. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. रणसंख्या 14 रन्स, 14 धावा फलकावरती आहेत. ऋषी स्ट्रायकेंडकडे पाहायला मिळत आहेत. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी टोस खेळलायत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला चेस करत असताना दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. दुसऱ्या धावेची जोखीम पत्करली आणि ती धोकादायक ठरली. पंचांचं बोट हवेत, फिंगर अप. फलंदाज ऋषी बॅक टू द डग आउट, गॉन. मास्टर अगदी खऱ्या अर्थानं या जगामध्ये जगभरामध्ये सध्याच्या दोन गोष्टींना फार प्राधान्य दिले जात आहे. एक गोष्ट म्हणजे बैलगाडा शर्यत आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट. अगदी या दोन गोष्टींची सातत्याने जास्तीची चर्चा सुरू आहे, ट्रेंड सुरू आहेत. कारण बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर अगदी बरेच आपले प्रेक्षक वर्ग देखील समोरच्या दिशेने खेळला, ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आलायत. मिड विकेटला खेळाडू आहेत. 2 धावा, 1 धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. एकेरीच्या सायंड रणसंख्या 15 रन्स, 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर कार्ड. आता येणारे 3 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 8 धावा आहेत. 3 मध्ये बनवायचे आहेत 8. सीधी बैट, नो बकवास. ना सूरत देखता है ना मूरत देखता है. ये खिलाड़ी अपनी टीम की जरूरत देखता है. ठोकला दर्जेदार सिक्सर. आता विजयाकरिता येणारे 2 चेंडू आहेत आणि 2 धावा आहेत. 2. आता विश्वासदादांच्या आईंचा आलाय फोन की या कालभैरव चषकावरती जिंकलाय कोण. खऱ्या अर्थानं आता जिंकणार कोण याची देखील चर्चा रंगणार आहेत. ऑन साइडला टर्न केलाय, ड्रायव्हिंग लेंथ वरती चेंडू हाताळलाय. 2 धावा अर्जित झाल्या. सामना पेनी सामना जिंकलाय. टीम जर आपण पाहिलं तर मात्र संगमवाडी या संघानं विजयाची बोहर उमटवली आहेत. चला यानंतर होणारा मॅच बागाची वाडी आणि त्याच्या आगेच देहन संघ. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये तो सत्र निवडलाय, तो सत्र घेऊन उतरा.
चला आपण सालविंडे बागाची वाडी घाई करा. फील्ड पोझिशन घ्या, चला लगेचच घाई करा. विवर असणं मैदान लगेच रचा. चला या मॅचचा हिरो विद्यमान सामना आपण पाहिलात. अर्थातच जंगमवाडी त्याच्या अगेन्स्ट निगडी संघ खेळताना मॅन ऑफ द मॅच हा प्रणित या प्रणित प्रणित या आपण प्रणित जंगमवाडीचा संघाचा प्रणित. चला प्रणितला आपण गौरवित करणार आहोत. प्रणित या आपण. माफी असावी सुहम या सुहम. सुहम या आपण सुहम. जंगमवाडी संघाचा सुहम. चला सुहम या आपण. जंगमवाडी संघाचा सुहम. चला आपण सोहम या सोहम. जंगमवाडी संघाचा सोहम आपण या संगमला सोहमला आपण गौरवित करणार आहोत. यस समोर जर आपण पाहिलं तर यजमान संघ आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला या मुंबई परिसरामध्ये ज्या संघाचा दबदबा निर्माण आहेत, मुंबई परिसरामध्ये ज्या संघाचा बोलबाला राहिला आहेत, देहन अर्थातच मसला तालुक्यातील एक दादा संघ म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं, देहन संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ज्यानं मात्र अगदी त्रिमूर्ती चषक लिपणी व्हावे त्या विरारच्या ऐतिहासिक नगरीवरती नारंगीच्या मैदानावरती त्यांचा शिक्का उमटवला. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती वीरूदादा आहेत आणि पहिलाच बॉल अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. वाईट बॉल अतिरिक्त धाव पलकावरती वधारत असताना एक धाव लगावली जाते. जाऊ दिलाय जाऊ दिलाय जाऊ दिलाय. आणखीन एकदा अगदी पाहतायत निहारतायत आणि त्यानंतर समोर एक मोठ्या दर्जाचा खेळाडू आहेत राहुल. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची लागली आहे राहुल, राहुल मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं रोनक आहेत. राहुल थांबले, वेट आणि ऑचची भूमिका घेतली आहेत. आडवा बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. बॅकअपला अक्षय आलेत. अक्षय आलेत, अक्षयनं बॅकअप दिलायत आणि 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या साड्या रडसंख्या आपण पाहिली तर मात्र 4 धावांवरती साऊ दिलंय अंप सिग्नल येताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ फाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणसंख्या सातत्यानं वधारत असताना 21 धावा आहेत. 21. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. समोरच्या दिशेनं खेळलाय, बॅटच्या रॅडर मध्ये आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. 27 धावा फलकावरती सपाट्यानं मार खाताना पाहायला मिळत आहेत. अजून आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, अभय प्रॉब्न बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय. राहुल फ्लिक करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जाऊ दिलायत. मी मगाशी देखील म्हटलं, अगदी मसला तालुक्यातील नामवंत संघ म्हणून दादा संघ पाहिलं जातं. अगदी सातत्यानं अनेक विश्व त्यांच्या नावे राहिले आहेत. समोरच्या दिशेनं खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. तुषार प्रचंड वेगानं आल्यात. मिळतात दुहेरीच्या साड रणसंख्या वधारतायत. रणसंख्येला आधार येताना पाहायला मिळतात. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 30 धावा फलकावरती.
खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती तुषार आलाय. पहिला बॉल चावू दिलाय. या संपत सिग्नल येताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ वाईट बॉल. रोनक आहेत स्ट्रायकन कडे राहुल अगदी 6 चेंडू फेस करतायत. 26 अंकांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी रणसंख्या जर संघाची पाहिली तर मात्र 31 धावा फलकावरती आहेत. आडवा बाटना अक्रॉस द लाईन खेळलाय. ऑन साईडला टर्न केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती खेळाडू आहेत. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहेत आणि क्रिकेटमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही आहेत. बॉल चाललाय सीमा पार 4. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सालविंड बागाची वाडी संघाचा खेळ मंदावताना पाहायला मिळत आहेत. अशा अपेक्षा तुम्ही सोडवल्या नाही आहेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. तुम्हाला जोपर्यंत शेवटचा चेंडू सध्याच्या घडीला पहिला डाव सुरू आहे. लपंडा वाजून येणं शेष आहेत. परंतु तुम्ही एवढ्या लवकर खऱ्या अर्थाने खसून जातायत. कारण क्रिकेटच्या मैदानावरती हिमतीने हरा हिम्मत कदापि हारू नका. हिमतीने हरा हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय. परंतु चमकतोय तोच जो घाणाचे घाव मैदानाच्या आतमध्ये सोसतोय आणि लॉंग लेगला सरळ हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिला फलंदाज डीप पाट्स. चला या देहन संघ देहन बॅटर या लगेच मैदानाच्या आतमध्ये. बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये आणखीन एकदा येताना पाहायला मिळतात. क्या जलवा दिखाएगा आज. चला यानंतर होणारा मॅच आदगाव आणि त्याच्या अगेन्स्ट भोसते. चला या आपण आदगाव आणि भोसते. आदगाव आणि भोसते संघ या आपण. भोसते आणि आदगाव. चला आपण या आदगाव आणि भोसते. आदगाव आणि भोसते संघ आपण या. आदगाव माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या. राज मैदानाच्या आतमध्ये आलेत. लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. फाईन लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. रणसंख्या आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचतात आता 39 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय कामगिरी सध्याच्या घडीला. तुषार थोडेस शांत ठेवतात कारण तुषारकडे शांत आहेत. तुषारकडे त्याच्या बातेतील चेंडू डिलिव्हर करण्याची मर्यादा वेगवेगळी आहेत. समोरच्या दिशेने ऑन दी अप ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला चेस केला आहेत. अप्रतिम दर्जाची फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या फलकावरती 40 माफी असावी 40 धावा 40 धावात लगावल्या जात आहेत. 1.5 तुषारनं कुठेतरी कमबॅक दर्शवलाय. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आलायत. अगदी आपण पाहिले तर मात्र जोरकस प्रहार. बल्ले से किया वार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. रन्स मिलेंगे 4. होगा बेड़ा पार. चौकार. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धाचा खेळानंतर लक्ष उभारल्या येणाऱ्या 12 चेंडू आहेत आणि 45 धावा आहेत. 44 धावा आहेत. 45 धावांचं लक्ष आहेत. 12 मध्ये बनवायचे आहेत 45. आता विजयाकरिता एक बाजूला सालविंडे बागाची वाडी संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला देहन संघ आहे. चला देहन संघ या लगेचच मैदानाच्या आतमध्ये. देहन संघ चला या लगेचच घाईनं मैदानाच्या आतमध्ये उतरा. चला यानंतर होणारा मॅच आदगाववाडी भोसते. आदगाव आणि भोसते संघ या आपण. आदगाव आणि भोसते. चला आदगाव आणि भोसते संघ. आदगाव आणि भोसते. आदगाव आणि भोसते संघ आपण या. चला आदगाव आणि भोसते संघ या आपण. आदगाव
चला येस वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा खऱ्या अर्थानं भैरवनाथ चषक 2026चा क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये आज दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच देहण आणि त्याच्या अगेन्स्ट भागाची वाडी आहेत. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि प्रेम आहेत. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर मात्र रोनक आहेत. चला अक्षय अक्षय करीता एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले आहेत. ब्रिजर 3 जिगर जोशी यांच्या माध्यमातून आपल्याला बॉक्स दिलं जाईल. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न अगदी उजव्या इष्टीवरचा चेंडू अगदी मनगटाच्या साहाय्याने बॉटम हँडचा वापर करताना पाहायला मिळाला. अवघी आणि अवघी एक धाव अधोरेखित होती आहेत. रणसंख्या श्रीगणेशा होताना पाहायला मिळते. आता प्रेम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विकेट वरती प्रेम करावं लागेल, कारण संघ अडचणीत आहेत आणि त्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तारणहार आता ही भूमिका घ्यावे लागणार आहेत. कारण आता प्रेमकडे ते क्षमता आहेत. प्रेम सध्याच्या घडीला नवे आहेत, परंतु मुंबईच्या नगरीमध्ये सातत्यानं मालिकावीर हे किताब भूषवत आहेत. यावेळेस पूल केल्यात, आडवा बॅटनं अक्रॉस द लाईन खेळलात. एक धावा अर्जित होत्यात, 2 धावा अर्जित होत्यात, 3 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. संपूर्ण टेलिकास्ट अगदी RNP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. थेट हे दृश्य पाहायला मिळत आहेत. अगदी अगदी शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन भूमीमध्ये ही स्पर्धा आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सालवंडे भागाच्या वाडीमध्ये ही स्पर्धा बहुयामी बहुचर्चित बहुडंगीत आणि अभूतपूर्व हा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज रोनक निघालेत. लोअर फुलटा चेंडू प्रेम न केलाय, त्यावरती आगास फुलटोल वसूल केलाय. पहिला ब्रँड स्ट्रोक प्रेमचा आलाय. सिक्सर. फेक करत असताना अवघी आणि अवघी एक धाव मिळते आहेत. रणसंख्या जर पाहिली तर मात्र 11 धावा फलकावरती आहेत. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 34 धावा आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत. 34 6 डिलिव्हरी 34 रन्स मैदानाच्या आतमध्ये हे इक्वेशन समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संधी आहे तर याच्या अगोदर कधी काय मैदानाच्या आतमध्ये खेळलात नाही खेळलात ते माहिती नाही आहेत, परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला ही संधी आहे स्वतःला हिरो बनवून घेण्याची, स्वतःला आपली ओळख निर्माण करून देण्याची. पहिला बॉल अक्षय तर फुलरलेन खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफला खेळाडू प्रचंड वेगानं आलाय. बॉलची फेक केली आहेत. 2 धावा आहेत. सातत्याने एकेरी दुहेरी धावेचं सांगाडू मैदानाच्या आतमध्ये सालविंडे बागीचे करताना पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं तर मात्र 45 या धावसंख्येचा उच्चांक आता सध्याच्या घडीला त्याचा पाठलाग सुरू आहे. समोर बॅटची रुबी कट येताना पाहायला मिळत आहेत. थर्डमॅन थोडेसे बीट होत आहेत आणि बॉल चाललाय थांबवलाय. अगदी 1 बाउन्स बॉलला चेस केलाय तर डिरेक्ट हिट लगवण्याचा प्रयत्न. राहुल गोलंदाजी मार्कवरती आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र अवघ्या आणि अवघ्या 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 झालं 15 रन्स.
ऑलन विथ द कार्पेटच्या सहाय्याने खेळल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. एक धाव वर्जित होती आहेत. टार्गेट मोठा आहे, तुम्हाला मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. कारण चला समोरचा संघ देहन आहे, तर ज्या प्रकारे त्यानं सुरुवात केली आहे त्या प्रकारची सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं आहे. परंतु जर त्याला क्रिकेटच्या पटलावरती प्राधान्य दिलं जात नाही आहेत, जाऊ दिलाय तर हंप सिग्नल या संघ 22 दर्शवत आहेत. चला यानंतर आदगाव आणि भोस लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि त्यानंतर पहिली उपांत्य फेरी आणि समोरून खेळण्याचा प्रयत्न प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केला. ज्या वेगानं डिलिव्हर केला त्या वेगानं यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय आणि निर्धाव. समोर प्रेमचा वार लेट आलाय परंतु थेट आलाय. सिक्सर. अगदी औपचारिकता मैदानात लोअर बोल्टा चेडू आणखीन एक वन्स अगेन अनदर इम्प्रोवायसिंग स्ट्रोक क्लासिकल अंदाजामध्ये सिक्सर. सामना जिंकलाय टीम देहन संघानं आणि आणखीन एक संघ टॉप 4 मध्ये दाखल होणारा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपल्याला मिळाला आहे देहन संघ. चला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर राहुल. चला राहुल या आपण राहुल देहनचे राहुलला आपण गौरवित करणार आहोत.